मॉर्निंग मित्रांनो, माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज चाललो आहे मी नाशिकला. पुढं बघत राहा ब्लॉग, तुम्हाला समजणार कुठं जातो आहे, काय करतो आहे. आता आलो स्टेशनला, शहाळ स्टेशनला. ट्रेनचा टाईम झाला पण ट्रेन अजून आली नाही. 5:52ची ट्रेन आहे. 5:52ची ट्रेन, अजून ट्रेन आली नाही. बघू येईल आता ट्रेन. मित्रांनो, आम्ही नाशिकमधील CBS बस स्टँडला आलो होतो, पण तिकडनं वणीला जायला, सप्तशृंगी गडावर जायला बस अवेलेबल नाही. आता आम्ही विचारलं स्टँडवरती, तिकडं विचारलं, ते बोलले की इथून निमाणी बस स्टँडला जायला लागेल. तिकडनं गाड्या चालू आहे वणीला जायसाठी. तिकडनं एक पण गाडी अवेलेबल नाही. आता 5-6 महिने तर इथून गाडी भेटणार नाही बोलतात ते. बघू आता कसं जायचं काय. मित्रांनो, इकडनं निमाणी बस स्टँडला जायसाठी रिक्षा बसलोय. 30-30 रुपये शेअरिंग आहे. इकडनं थोडं गाड्यांचा प्रॉब्लेम आहे. निमाणी बस स्टँड पर्यंत जाण्यासाठी 30-30 रुपये घेत आहे. बघू आता. तर मित्रांनो, बस भेटली आम्हाला. कळवण बस आहे, डायरेक्ट गडावरती जाणार आहे. आता निमाणी बस स्टँड मधून आम्हाला बस भेटली आणि जागा पण भेटली बसायला. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुम्हाला समजणार किती वेळ लागतो काय. आता 9:15 झाले. बघू गडावर किती वाजेपर्यंत बस जाणार आणि तिकीट फेअर काय असणार ते पण सांगणार व्हिडिओ मध्ये. मित्रांनो, आता वाजले 10. तर दिंडोरी बस स्थानकावर आलोय आम्ही. आमची बस दिंडोरी बस स्थानकावर आली आहे. बघू शकता तुम्ही, दिंडोरी बस स्थानकावर आली आता गाडी. मित्रांनो, आम्हाला निमाणी बस स्थानक ते वणी सप्तशृंगीगड तिकीट पडलेले आहे. एक सीटचे 122 रुपये, दोघांचे 244 झाले. बघू शकता तुम्ही.
बघू शकता मित्रांनो, शिवालय तीर्थावर आलो आता आम्ही. शिवालय तीर्थ तर मित्रांनो, आमचं शिवालय तीर्थावरती तोंड वगैरे धुवून झालंय. आता आम्ही चाललो मंदिरामध्ये दर्शनासाठी. माझ्या काकांचा नवस होता, त्यांचा नवस देवीकडे इच्छा मागितली, ती पूर्ण झाली. आता ते नवस फेडताय त्यांचा. हळदी कुंकू लावायचा पायऱ्यांना. बघा मित्रांनो, थोडंच राहिलं आहे. मित्रांनो, वणीगड हे महाराष्ट्रातील 3.5 शक्तिपीठांपैकी एक शक्तिपीठ मानले जाते. अर्धशक्तिपीठ म्हणून मानलं जातं. तिकडे आज मी आलो आहे वणीगडावरती आई सप्तशृंगी मातेचं दर्शन घेण्यासाठी. व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण सगळ्यांनी आईचं दर्शन घ्या. आई 18 भुजवाली मातेचं दर्शन घ्या तुम्ही. मी कमेंटमध्ये जय माता दी लिहायला विसरू नका. सप्तशृंगी माते की जय लिहायला विसरू नका. एवढी गर्दी नाही आज, नॉर्मलच आहे. खूप छान बघा. गडाला टोटल 550 पायऱ्या आहेत. आता आम्ही बऱ्याच पायऱ्या चढून वरतो आलो आहे. मला पुढचा पण व्ह्यू दाखवतो. आता श्रीरामाच्या मंदिरापर्यंत आलो आहे आम्ही. तुम्ही पण दर्शन करून घ्या. मित्रांनो, तुम्ही पण दर्शन करून घ्या. मित्रांनो बघा, पाण्यासाठी पण सोय केली वरती. पिण्याच्या पाण्यासाठी सोय केलेली आहे. आता बऱ्यापैकी सुधारलंय, सगळं बदली झालंय पहिल्यापेक्षा. व्ह्यू बघू शकता कसा व्ह्यू येतोय मित्रांनो. आता थोडंच राहिलंय पायऱ्या चढायचं. मित्रांनो, आई सप्तशृंगी माता आपल्या खानदेशामधल्या जेवढे पण भाविक भक्त आहेत त्यांची कुलस्वामिनी. आणि कोजागिरीमध्ये आणि चैत्र पौर्णिमेमध्ये खूप मोठी यात्रा असते गडावरती.
आणि नवरात्रामध्ये पण खूप मोठी यात्रा असते. आणि कोजागिरीमध्ये छबिना असतो देवीचा. खूप भाविक भक्त येतात चैत्रमध्ये आणि कोजागिरीमध्ये. मित्रांनो, सगळ्यांनी देवीचं दर्शन करून घ्या. व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांनी दर्शन करून घ्यायचं. मित्रांनो, दर्शन वगैरे झाले. आता आम्ही गड उतरून खाली आलो आहे. प्रसादालयाच्या इथं आलो आहे. बघू आता प्रसाद अजून बोलतात ते 2:30 वाजेपर्यंत चालू राहील. आलो आहे, बघू तुम्हाला दाखवतो काय प्रसाद राहील काय नाही. तर मित्रांनो, आता आम्ही नाशिकच्या बस स्टँडला आलो आहे. तर चाललो आहे घरी. दर्शन वगैरे झालं तर घरी चाललो आहे. मित्रांनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि कमेंट करायला विसरू नका मित्रांनो. आणि माझ्या असेच ट्रॅव्हलचे पुढं पण व्हिडिओ येणार आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये.